नाशिक लोकशाही न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी देविदास जाधव। चांदवड या ठिकाणी आज राधिका लॉन्स या ठिकाणी धनगर समाजाची एक बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीमध्ये येणाऱ्या 1 तारखेला धनगर समाजाच्या संदर्भामध्ये एक मेळावा होत आहे। त्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये काही लोक आपले समोर आहेत, त्यांनाशी आपण संपर्क साधणार आहोत का त्या ठिकाणी त्यांच्या काय योजना आहेत, काय माहिती आहे, त्या संदर्भात आपण त्यांच्याशी संपर्क साधणार। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्या संदर्भात आपण त्यांच्याशी संपर्क साधणार। दादा, तुमचा ह्या 1 तारखेला 1 सप्टेंबरला धनगर समाजाचा मेळावा होत आहे चांदवड या ठिकाणी, काय सांग? मी खंडेराव पाटील, प्रदेश सरचिटणीस यशवंत सेना। 1 सप्टेंबरला आमचे नेते यशवंत सेना प्रमुख आदरणीय माधवभाऊ गडदे महाराष्ट्राचा दौरा करून चांदवड या नगरीत येत आहे। गेल्या 40 वर्षापासून हा धनगर समाज संघर्ष करतोय। बरेच शासन येऊन गेले। मागच्या वेळेस सुद्धा देवेंद्र फडणवीसनी या समाजाला आश्वासन दिलं होतं का पुढच्या पार्लमेंटमध्ये या धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देतो म्हणून, परंतु एसटीच्या आरक्षणाचं काय झालं? या समाजाला या शासनाने बरीच या ठिकाणी आश्वासन दिली। आमचं शेळी मेंढी महामंडळात मागच्या 10 वर्षापूर्वी या शासनाने मागच्या शासनाने तुटपुंजा असा एक निधी दिला होता। यात समाजाची मागणी आहे शेळी मेंढी महामंडळासाठी 2000 कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा। धनगर समाजाच्या मुलामुलीसाठी तालुका स्तरावरती शासकीय वसतिगृह निर्माण करावीत। शेळी मेंढी महामंडळाला भरवसा निधी उपलब्ध करून द्यावा। धनगर समाजाच्या वाड्यावरती पालावरती ज्या मेंढ्यांचं नुकसान होतं, काही मेंढ्या मृत पावतात, त्याची नुकसान भरपाई आजपर्यंत शासनाने दिलेली नाही आणि म्हणून बरीचशी आश्वासनं या समाजाला या सरकारने दिलेले आहेत, पण कुठल्या आश्वासनाची पूर्तता या शासनाने आजपर्यंत केली नाही। म्हणून हा महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज या शासनाच्या प्रत्येक वेळेस पाठीमागे राहिला असून देखील शासनाने पूर्ण या समाजाची फसवणूक केली आहे आणि म्हणून आमचे नेते आदरणीय माधवभाऊ गडदे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात जाऊन समाजाच्या काय अडचणी, काय भूमिका आहे, यापुढे या समाजाने कोणत्या पक्षाच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका घ्यावी, ही 1 तारखेला या यशवंत सेनेच्या मेळाव्यात माधवभाऊ गडदे मार्गदर्शन करणार आहेत। यापुढे प्रत्येक शासनाचं या समाजाला वेळेत काढण्याचं काम या शासनाने केलं, यापुढे कपूर घेतले जाणार नाही असा गर्भित इशारा आम्ही महाराष्ट्र राज्याचा यशवंत सेनेचा राज्य सरचिटणीसच्या नात्याने देतो आणि म्हणून याची प्रत्येक ठिकाणी माधवभाऊ गडदेने समाजातील प्रत्येक मतदारसंघाच्या ठिकाणी छाननी केली। यापुढे समाज मतदान करताना निर्णायक आपली वेगळी आणि निर्णायक भूमिका ही संघटना घेईल असं या ठिकाणी मी सांगतो आणि या शासनाला गर्भित असा इशारा देतो। धन्यवाद। धनगर समाजाला शासनाने आतापर्यंत कुठलीही त्यांची जी काही आरक्षणाच्या संदर्भात असेल किंवा कुठे मान्य असेल ती पूर्ण केलेली नाही, त्या संदर्भामध्ये या ठिकाणी बोलले। त्या संदर्भात आपल्यासोबत आपण आणखी कार्यकर्ते आहे, काय सांगा दादा? मी यशवंत संघटना शहराध्यक्ष नाशिक जिल्हा। माझ्या माध्यमातून मी या 1 तारखेला जो मेळावा होणार आहे, हा भव्य दिव्य मेळावा आमच्या संघटनेच्या माध्यमातून हीच विचारधारा आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत की एक समाज एक संघटना या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाज यशवंत सेनेच्या छत्रछायाखाली आणण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि हा मेळावा झाल्यानंतर यशवंत सेनाची पूर्ण टीम आमची पूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आणि त्या निमित्ताने समाजाची मोर्चे बांधणी करून प्रत्येक घर परत संघटना आम्ही उभी करणार आहोत आणि समाजाची ताकद येत्या विधानसभा किंवा पुढील निवडणुकांच्या दृष्टीने आम्ही त्या दृष्टीने विचार करणार आहोत, हे मी सांगू इच्छितो।
येणाऱ्या विधानसभेच्या तोंडावर त्यांची मोर्चा बांधणीची सुरुवात होणार आहे. त्या संदर्भात आपल्यासोबत आणखी एक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहे. दादा, काय सांगणार, तुमची मोर्चा बांधणीची सुरुवात झाली म्हणे? जय मल्हार. मी अरुणदादा शिरोळे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख यशवंतसेना. आमची यशवंतसेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढते. ही संघटना कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेली नसून धनगर समाजाच्या ज्या काही अडचणी असतात त्यांना न्याय देण्यासाठी संघटना कार्यरत असते. मागच्या 3 महिन्यापासून आमचे नेते माधवभाऊ गडदे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून 1 तारखेला चांदोड नगरीत अहिल्यादेवी महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी पण येते. त्यानिमित्ताने चांदोड नगरीत माधवभाऊ येणार असल्याने आम्ही नाशिक जिल्हा देवळा चांदोड तालुक्या धनगर समाजाच्या बांधवांच्या वतीनं या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन केलेलं असून चांदोड येथे धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन उत्तर महाराष्ट्र प्रमुख या नात्याने मी करतोच. परंतु आमच्या धनगर समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, धनगर एस टी आरक्षणाचा विषय असेल, प्रलंबित मागण्यासंदर्भात त्या ठिकाणी न्याय कसा मिळेल यासाठी आमची संघटना निश्चितपणे प्रयत्न करेल, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि जास्तीत जास्त समाज बांधवांनी या चांदोड येथे होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचं आवाहन या निमित्ताने करतो. जय हिंद. संघटनेच्या माध्यमातूनच संपूर्ण या ठिकाणी मेळावा भरणार आहे. त्या संदर्भात आपल्यासोबत एक महिला पण आहे, त्यांनी समोर विचारणार. ताई, तुमचा 1 तारखेला जो मेळावा भरणार आहे ते काय आवाहन करणार तुम्ही जनतेला? नमस्कार, जय मल्हार. मी सौ संगीता अरुण पाटील, यशवंतसेना उत्तर महाराष्ट्र प्रमुख. आज जो 1 तारखेचा मेळावा होणार आहे त्या हा जो मेळावा आहे चांदोड येथे धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन उत्तर महाराष्ट्र प्रमुख या नात्याने मी करतोच. परंतु आमच्या धनगर समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, धनगर एस टी आरक्षणाचा विषय असेल, प्रलंबित मागण्यासंदर्भात त्या ठिकाणी न्याय कसा मिळेल यासाठी आमची संघटना निश्चितपणे प्रयत्न करेल, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि जास्तीत जास्त समाज बांधवांनी या चांदोड येथे होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचं आवाहन या निमित्ताने करतो. जय हिंद. संघटनेच्या माध्यमातूनच संपूर्ण या ठिकाणी मेळावा भरणार आहे. त्या संदर्भात आपल्यासोबत एक महिला पण आहे, त्यांनी समोर विचारणार. ताई, तुमचा 1 तारखेला जो मेळावा भरणार आहे ते काय आवाहन करणार तुम्ही जनतेला? नमस्कार, जय मल्हार. मी सौ संगीता अरुण पाटील, यशवंतसेना उत्तर महाराष्ट्र प्रमुख. आज जो 1 तारखेचा मेळावा होणार आहे त्या हा जो मेळावा आहे तो आमचे सरचिटणीस महाराष्ट्राचे सरचिटणीस खंडराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेणार आहोत. आणि त्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे माधवभाऊ गडदे सर सेनापती यशवंत सेना हे उपस्थित राहणार आहे. आणि त्यांच्या माध्यमातून जे काही आमच्या समाजाच्या ज्या काही मागण्या असतील किंवा काही योजना असतील त्या संदर्भात काय काय करायचं आणि काय काय याची दिशा व दशा या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे. आणि यशवंत सेनेचे जे सरसेनापती आहे कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही. मी जरी आज पक्षाचंही काम करत असेल, मी असो की कोणी असो, त्यांनी त्या ठिकाणी पक्ष हा बाजूला घेऊन फक्त संघटनेच्यासाठी आणि समाजासाठी यायचं आहे. आणि मी सर्व समाज बांधवांना, भगिनींना मी आवाहन करते, आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार या मेळाव्यासाठी उपस्थित राहून या मेळाव्याची शोभा वाढवावी. आणि माझ्या अहिल्यादेवी होळकरांचा जो रंगमहाल आहे त्या रंगमहालाची सुद्धा अवस्था फार कठीण आहे. मला एकच सांगायचं, इतिहासामध्ये जर अहिल्यादेवी होळकरांचं नाव आहे तर त्या ठिकाणी आपण त्या अहिल्यादेवी होळकरांच्या रंगमहालासाठी कुठल्या नेत्यांनी चांदवड असेल, देवळा असेल, त्या मतदारसंघामध्ये किती आमदार असतील, खासदार असतील, कुणी आजपर्यंत त्या रंगमहालाचा विचार केला आहे का? त्याच्या दुरुस्तीबद्दल काही बोलले का? तर मला एकच सांगायचं, माझ्या अहिल्यादेवी होळकरांचा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात गावागावामध्ये अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारला पाहिजे. नक्कीच चांदोड तालुक्याची जी ओळख आहे ती ओळख आहे म्हणजे अहिल्यादेवी होळकर. या महिलेने सांगितलं का ह्या रंगमहालाची काय दिशा आहे हे त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलं आहे. त्या संदर्भात आपल्यासोबत एक परत कार्यकर्ते आहे, त्यांची संपर्क झाला का मेळाव्याच्या दिशेने काय तुम्ही ठरवणार? मी विनायक वाराजुर्गा, यशवंत सेना जिल्हा सरचिटणीस. मी या निमित्ताने आपण सांगू इच्छितो की आता ताई ज्या बोलल्या की बऱ्याच ठिकाणी धनगर समाजाला फक्त राजकीय याच्यामध्ये दुर्लक्षित केलं जातं. अहिल्यादेवींचा एवढा मोठा रंगमहाल तालुक्या ठिकाणी असताना त्या रंगमहालाची इतकी वाईट अवस्था झाली आहे की कुठल्याही राजकीय नेत्याचं त्याकडे लक्ष राहत नाही. दुसरी गोष्ट, मी धनगर समाज बांधवांना आवाहन करतो
की या मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मेळाव्याची शोभा वाढावी एवढंच बोलू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकंदरीत या ठिकाणी जो आढावा घेतला आहे या बैठकीत सांगितलं का 1 तारखेला 1 सप्टेंबरला धनगर समाजाचा जो मेळावा होणार आहे त्या मेळाव्या संदर्भामध्ये सर्वांनी एकत्रित यावं आणि काही असलेल्या काही नागरिकांना आवाहन केलेलं आहे की या मेळाव्यासाठी सर्वांनी एकत्रित यावं. त्या संदर्भामध्ये आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. बैठक म्हणून आपण आज एकत्रित झालेलो आहोत. 1 तारखेच्या मेळाव्यानुसार आपण आज चर्चेसाठी आज एकत्र जमलेलो आहोत. आणि 1 तारखेला माधवराव गडदे सरसेनापती आपल्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत आणि त्या निमित्ताने आपल्याला समाज बांधवांची पूर्ण उपस्थिती मेळाव्याला कमीत कमी 10,000च्या दरम्यान आपल्याला उपस्थिती पाहिजे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रत्येक गावामध्ये आपल्या प्रत्येकाला प्रत्येक समाज बांधवाला स्वतः आमंत्रण देऊन त्यांना उपस्थित राहण्यासाठी तयार करायचं आहे आणि त्या पद्धतीने आज ही आढावा बैठक आपण घेत आहोत. त्यात येत्या 1 सप्टेंबरला चांदवड तालुका धनगर समाजाचा जो मेळावा होतोय माधवराव गडदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये, या मेळाव्याला सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजर राहावं आहे. मी नुकताच आता चांदवडून आलो आहे. मला असं लक्षात आलं काही लोकांच्या भेटीगाठी झाल्या की या आपल्या मेळाव्याला पाटील साहेब नाना थोडं गालबोट लावण्याचा काही प्रयत्न काही लोकांकडनं होतोय. आपण सर्वांनी त्या ह्या गोष्टीला बळी न पडता न घाबरता आपला मेळावा आपला सक्सेस करून दाखवायचा आहे. आणि मी उपस्थित सर्व नेत्यांना विनंती करतो की कुठल्याही पक्षाच्या आहारी न जाता कुठल्याही नेत्याच्या आहारी न जाता आपण फक्त समाज बांधव म्हणून एकत्र येतोय. आणि जर कोणी आपल्या समाजाच्या मिटिंगला जर कोणी गालबोट धावत असेल तर आम्ही त्या गोष्टीला प्रत्युत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत. हे पण आपण संघटना दाखवून देणार आहोत. जय. चांदवड तालुक्यात 1 सप्टेंबर रोजी माधवराव गडदे साहेब येणार आहे. तरी सर्व धनगर समाजाने आजपर्यंत असा मेळावा होणार आहे की कुठलाच समाजाचा झाला नाही असा, आणि धनगर समाज इथून पुढे निर्णायक भूमिका घेणार. जवळजवळ 30,000 धनगर आहे आपल्या चांदवड जेवढा तालुक्यात. आमची किती ताकद आम्ही येणाऱ्या विधानसभेत पण दाखवून देणार आहे.